संध्याकाळचे वाजलेत 10 आणि हे निघालेत कुठं. दुपारी सांगितलं होतं त्यांनी की मी पंढरपूरला जाऊ का, तर मी त्यांना म्हणलं जा तुम्ही पंढरपूरला, आपण कशाला देवाला अडवायचं नाही का, ते चालले तर त्यांची इच्छा तर जाऊ द्या. तर आता ते निघालेले आहेत कुठं, पंढरपूरला. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि रात्रीच्या 10 वाजता हे दोघं निघालेत पंढरपूरला. तर बघा दाखवते मी तुम्हाला यांची तयारी कशी, जोरदार तयारी झाली दोघांची. बॅग रेडी झाली दिसते बॅग, हा सगळं भरलंय. कारण आज शुक्रवारी संध्याकाळी चाललो. हा शुक्रवारी दिवस. परवा दिवशी सकाळी तुम्ही 10-11 वाजेपर्यंत इथं 10-11 वाजता दर्शन घेऊन इथं आम्हाला 3 वाजता नाही यायला तरी. नाही तर पाठ भाऊ तर काय म्हणला, पाठ उठलो लवकर रातचं. आम्ही रातचं 3 वाजता दर्शन घेतलं, तर 9 वाजता निघलो तर येतो लवकर. 1-2 तर लवकर या. आणि कुठे गेला भाऊ? आणि हे दोघं जण चालले तर कुठं, पंढरपूरला. तर बघा तो ते आलाय. चला निघाले आता हे पंढरपूरला. बाय बाय. काळजी घ्या, कमीच काळजी घ्यायची. तुम्हीच जा, तुम्हीच नीट या, दोघं बी दमाने जा. जिथं झोपेन तिथं झोपा, खायचंय तिथं खा. आता आम्ही जाणार आहे जेवण करणार बरं का. मध्ये जेवण केल्यानंतर टेंभुर्णी पर्यंत जातो. वाटल्यास टेंभुर्णी पाशी गेलो की पंप बघतो, झोपतो, सकाळ पाठ उठून पुन्हा आपल्या गावच्या दिंडीत जाण्याचा प्रयत्न करणार. दमाने जा फक्त, निघा. चल बरं. आता बघा निघलो तर आम्ही आता आष्टी तालुक्यातून निघलो. आता करमाळा तालुका, टेंभुर्णी आणि डायरेक्ट पंढरपूर. गार लागतंय, गार लागलं. गार नाही मस्त कसं एकदम टाकाटक. किती वाजले? 1 वाजले. चहा पिऊ. 1 वाजली. आता 1 तास आराम करू जरा. डोळे भाऊचे एकदम लाल झाले, लाल डोळे झाले पोपटे. चला निघलोच. 1 वाजली, चहा पिलो. चला संदीप भाऊ टाकाटकमध्ये. चला आता अजून अर्धा तास प्रवास करून आराम करू. आता आलो तर आम्ही कुठं, इंदापूरच्या म्हणजे टेंभुर्णी मेन हायवेपाशी आलोत. पुन्हा सोलापूर हायवेपाशी आलोत. आता म्हणजे ब्रिज, आता ब्रिजवर जायचंय. आता काय नाही, रोड पकड झाला. सकाळ 6 वाजता म्हणजे कसं आहे, 4ला आणि 5लाच लोक रेडी होते. 6 वाजता चालायला लागते. तिकडे अजून सूर्य आता उगल तोवरच इतकी गर्दी आहे. हे आता काय पंढरपूर पर्यंत एवढीच गर्दी राहील. ती काय का असा ना, पण पुढं बघ बाबा ब्रिज जरा रोड बारीक आहे. काय वाटतोय किती 1 फुटाचा रोड आहे. पाणीच पाणी पंढरपूरला. आता काय किती कप आंघोळ्या करा, फ्रेश पाणी धरणाचं, उजनीचंच पाणी असतं ना, भरपूर पाणी उजनीचं. अजून सूर्य नाही उगला. पुढं बघ ते बिचारी चालले तर आपल्याला रोड बघ. चला आता काय आलो ते नदीला आंघोळ करायची आता. सूर्य बघा कुठं उगलाय. सूर्य आताच उगलाय. आता आंघोळ्या झाल्यात. संदीप भाऊ 1 तासभर गंज लावतो का? तर इथं आंघोळ्याचं ठिकाण
नदीच्या गाठी मस्तपैकी आंघोळ्या झाल्यात. आता जायचंय पंढरपूरकर. त्याला संधी भाऊ झाली टाकाटक. कसा गंध बिंद लावून आंघोळ करून पोशाख बदलून. आता काय हवा आहे सगळ्या दिंडीचं दर्शन घ्यायचंय का? घ्या बॅग घ्या. बॅगीत नुसत्या मोठ्या जाड घेतल्यात आपण. आणि इकडं पाणी नुसतं आंघोळ्या झाल्यात एकदम. असं वाटलं वर्षाभरातून आंघोळ केली आहे की नाही. विषय खोले ना किती तास 1 तास 1.5 तास झाला आपण आंघोळ करतो. घरी कसं बादलीत पाणी इकडे काय कसं गार मस्त निवेदन होतं. चला आता बराच उशीर झाला. काय फोटो काढायचे तू काय? पाणीच पाणी. चला आता निघलो. पण कोणत्या रोडने जायचं कोणत्या बायपासने जायचं? चल पटा 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 पटा. आपली गाडी चला गाडीकडे चला. पलीकडे जायचं नदीचे तिकून जायचं. ह्या बायपासने जायचं. पुढचा तो ब्रिज आहे त्याच्या तिकून जायचं आपल्याला. तिकून जायचंय का? इकून आलतो तर मी ह्या साईडने. आता इकूनच जायचंय मला. चला इथूनच इकडे गाडी लावली तिकून तिकडे जाता येईल. किती पाणी आहे दमानी. पुढे 1 पाऊल डायरेक्ट पाण्यात. हा सरपूर. चला मी हवी कोणत्या तरी गावाला चाललो तर आपल्या गावची दिंडी की इकडं. सोलापूर बायपास असं आहे का? काय मग माहित नाही. ते मी त्या पाहुण्याची गाडी भाऊ काय झालं? टाट व्हायचंय. चप्पल काढल्या पड आता. चप्पल काढ पड चप्पल सकट. हा चल भाऊ आता भरपूर वेळ झाले. आता चालायचं बघा आपल्याला. काय बघायची? चल तिथं कार्यक्रम गाडी आलो घेऊन मी. कार्यक्रम कोणचा बघायला भेटतोय आपल्याला असं म्हणतो मी. आता दिंडीचं दर्शन घ्यायचं. माऊलीची दिंडी ती त्याचं दर्शन घ्यायची का? बघू. हिरवगार दिसतंय पाठीमागं. चला जेवण वगैरे झालेत आता निघायचंय आता.